धक्कादायक बातमी। महानगरपालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभागृहात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ठाकरे सेनेच्या नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या पर्समधून 20,000 रुपये चोरण्यात आलेत असा गंभीर आरोप आता होतोय। महत्त्वाची बैठक संपल्यानंतर ही घटना घडली असून सभागृहात सीसीटीव्ही नसल्यानं चोरट्याचा शोध घेणे देखील कठीण झालंय। या घटनेमुळे पालिकेच्या कडक सुरक्षा व्यवस्थेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतंय। होती नेहमीप्रमाणे आणि बैठक संपल्यानंतर आम्ही सगळे जेवायला जातो त्यावेळेस तिकडे माझी पर्स होती, आतमध्ये काही स्टाफ होता। माझ्या पर्समधून 20,000ची कॅश कोणीतरी पर्स ओपन करून काढून घेतली। याबद्दल MS डिपार्टमेंटच्या मॅडम त्यांच्याशी MS त्यांना आम्ही भेटलो, त्यांना सगळी घटना सांगितली, त्या तिकडे अवेलेबल होत्या। त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की आपण आपल्या स्टाफवरती चेक करा, या CCTV फुटेजेस बघा, पण तिकडे CCTV कॅमेरेज नाही आहे, त्यामुळे त्या गोष्टीची काही शहानिशा त्यांना करता येत नाही आहे। त्याच्यानंतर तिथे सिक्युरिटी डिपार्टमेंटचे अधिकारी आले, पोलीस अधिकारी आले, त्यांच्याकडे आम्ही आता तक्रार दिलेली आहे, पुढील तपास करतात। तुम्ही आणखी कोणाला भेटलात, महापौर किंवा महापौर? समिती अध्यक्ष? हां, सर्वांना भेटले मी, सर्वांना मी माझा विषय सांगितला, महापौरांना पण सांगितला आणि स्थायी समिती अध्यक्षांना देखील हा विषय सांगितला। पोलिसांकडे गेलात? पोलिसांकडे आता तपास चालू आहे, पण रितसर कंप्लेंट करणं बाकी आहे अजून, आता कंप्लेंट करणार आहे। तुमचं कोणावरती आरोप? माझा असा आरोप कोणावर नाही आहे, पण हे महानगरपालिकेच्या जो नगरसेवक। या सगळ्या घटनेसंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांवळे यांच्याकडनं। गिरीश, आपण बघतोय की अत्यंत महत्त्वाची घटना स्थायी समितीच्या सभागृहातूनच बैठकीमध्ये चोरी झाली आहे, काय अधिकची माहिती आहे? आपण बघतोय की स्थायी समिती, मुंबईच्या स्थायी समितीच्या बैठकीतच चोरी झाली आहे। महानगरपालिकेच्या तिजोरीची बैठक सुरू असतानाच अशा पद्धतीची घटना घडली आहे। चोरट्यानं नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या पर्समधनं 20,000 रुपयांची रोकड लंपास केली आहे। या सभागृहामध्ये CCTV नसल्यानं आता चोरट्याचा शोध घेणं देखील मुश्किल होणार आहे।